नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या फिजिक्सच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे। पाठाचं नाव आहे 6 नंबर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड। मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये आपल्याला पाहिजे की सॉलिड, आपण सॉलिड स्ट्रक्चर पाहिलेलं आहे। सॉलिड वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये साईज आणि शेप असते आणि सॉलिड मध्ये वेगवेगळे त्यांच्या प्रॉपर्टीज असतात। या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये आपल्याला पाहायचे आहे। मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला पाहायचे की सॉलिड कशा प्रकारे तयार झालेलं आहे, बिल्टअप कसं तयार झालेलं आहे। मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स, दोन ॲटम्स एकत्र येऊन त्या ठिकाणी मॉलिक्युल्स तयार झाले। मॉलिक्युल्स तयार होत असताना त्याच्या इलेक्ट्रॉन्स शेअर होऊन त्या ठिकाणी काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन झालं आणि त्या ठिकाणी मॉलिक्युल्स तयार झाले। मॉलिक्युल्स सारखे मॉलिक्युल्स असतील तर त्या सारख्या मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स तयार झाला। जर विभिन्न मॉलिक्युल्स असतील, डिफरंट मॉलिक्युल्स असतील तर त्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स तयार झाला। ह्या अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स याच्यामुळे काय तयार झालेलं, देयर इज अ building block of the solid material. Number of group of atoms are forming together to form the different size and shape of the object. म्हणून त्या ठिकाणी सॉलिड ची वेगवेगळी साईज आणि शेप त्या ठिकाणी अवेलेबल आहे। काही सॉलिड कठीण असतात, दे हॅव द हार्डनेस टू दे हॅव टू कट करत असताना किंवा त्याला आपल्याला लार्ज फोर्स लावावा लागतो त्या ठिकाणी कट करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी आपल्याला लार्ज फोर्स त्या ठिकाणी वापरावा लागतो, तेव्हा ते काय होतात, त्याचे तुकडे होतात। म्हणजे हार्डनेस अँड सॉफ्टनेस त्याच्यामध्ये आहे। त्याच धातूच्या सॉलिड मटेरियल मध्ये आपण धातू वेगळी करतो आणि काही मटेरियल्स असतात, मिक्सिंग मटेरियल्स, धातू अधातू पासून तयार झालेले असतात। मेटल्स, नॉन मेटल्स हे सगळे पदार्थ सॉलिड पदार्थ असतात। त्यांचे मॉलिक्युल्स हे जवळजवळ असतात आणि त्यांचा अट्रॅक्टिव्ह फोर्स लार्ज असतो, त्यामुळे ते एकत्र येतात आणि बिल्डिंग ब्लॉक त्या ठिकाणी तयार होतो, त्याला आपण सॉलिड असं म्हणतो। या सॉलिड मटेरियल्स मध्ये वर्गीकरण करत असताना आपण पाहिलं की काही मटेरियल्स लवचिक असतात, दॅट इज कॉल्ड इलॅस्टिक मटेरियल, इलॅस्टिक मेम्ब्रेन ऑफ द मटेरियल। आणि या इलॅस्टिक मटेरियल काय होतात, आपण त्याला थोडस स्ट्रेस केलं तर ते काय होतात, इलॉंगेट होतात किंवा कॉम्प्रेस होतात आणि परत आपण त्या ठिकाणचा फोर्स रिमूव्ह केला की त्या ठिकाणी काय होतात, ते परत त्याच ओरिजिनल पोझिशनला येतात। म्हणजे असे त्या ठिकाणी मटेरियल्स आपल्याला, सॉलिड मटेरियल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणून एकंदरीत आपल्याला सॉलिड मटेरियल्स हे 3 वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येते। म्हणून आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी सॉलिड्स आर अरेंज्ड बाय अ ग्रुप ऑफ ॲटम्स टुगेदर इन ए डेफिनाइट जॉमेट्रिक शेप अँड साइज। म्हणजे एका पर्टिक्युलर शेप आणि साइज मध्येच काय असतात, ते सॉलिड मटेरियल्स अवेलेबल असतात। तुम्ही कोणत्याही सॉलिडचा आपल्याला त्याला आकार देता येते किंवा तो एका पर्टिक्युलर आकारामध्ये त्या ठिकाणी व्यापलेला असतो, कारण ते ॲटम्स त्या ठिकाणी काय झालेले असतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स, रिझल्टंट फोर्स। म्हणजे सॉलिड बिल्ट बाय अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, दीज फोर्सेस फॉर्म्स अ सॉलिड शेप अँड साइज। तर त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल, दोन डिफरंट मॉलिक्युल्स एकत्र आले असतील तर त्या ठिकाणी ऍडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स त्या ठिकाणी असतात, त्यामुळे ते एकत्र येतात, त्याला ऍडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्स असं म्हणतो। हे फोर्सेस त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्या फोर्समुळे ते एकमेकांमध्ये काय झालेले असतात, बिल्टअप झालेले असतात, ग्रुप फॉर्म्स झालेला असतात आणि त्या ग्रुपमुळे आपण त्याला एक बिल्डिंग ब्लॉक मिळतो, त्याला एक पर्टिक्युलर शेप अँड साइज मिळतो। आता आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग ब्लॉक स्टडी करत असताना आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपल्याला पाहायचं आहे। तर काही सॉलिड मी सांगितलं की हार्डनेस त्याच्यामध्ये असते, हार्ड सॉलिड्स असतात, त्या ठिकाणी त्याला आपल्याला
लार्ज फोर्स द्यावा लागेल, तेव्हा ते ॲटम्स, दोन ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स मधलं जे काय अंतर आहे ते अंतर आपल्याला काय करता येते, दूर करण्यासाठी, त्या ठिकाणी त्यांचा अट्रॅक्टिव्ह फोर्स आपल्याला काढून टाकण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला लार्ज फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करावा लागतो. आणि हा लार्ज फोर्स अप्लाय केला की त्या ठिकाणी काय होतात, त्या मटेरियलची साईज, लेंथ काय होते, दोन मॉलिक्युल्सची अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होतो, इलॉंगेट होतो. म्हणजे आपण पाहिलं की रबर आहे, रबराला आपण एका पर्टिक्युलर लिमिट मध्येच काय करू शकतो, त्याला स्ट्रेस करू शकतो, ओढू शकतो. म्हणजे त्याच्या मॉलिक्युल्स इफेक्टिव्ह रेंज पर्यंत जातात की ज्या ठिकाणी त्यांचा मॉलिक्युलर फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स त्या दोन मॉलिक्युल्स मध्ये बिल्टअप असेल, त्याच तेवढ्याच भागापर्यंत काय होतात, स्ट्रेच होतात. आणि नंतर काय होतो, ते जर आपण स्ट्रेचनेस काढून घेतलं, फोर्स काढून घेतला, तर ते ओरिजिनल पोझिशनला त्या ठिकाणी परत येतात. स्प्रिंग आहे, स्प्रिंगला ओढलं आणि रिमूव्ह केलं तर ती परत काय होते, ओरिजिनल पोझिशनला येते. अशी जी काय प्रॉपर्टी सॉलिड्स मध्ये आपण पाहतो, त्या सॉलिडच्या प्रॉपर्टीला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. अ मटेरियल which possesses the elasticity, that material is said to be a elastic material. त्या मटेरियलला आपण इलॅस्टिक मटेरियल म्हणतो. मग आता आपण एखादा एक्सटर्नल फोर्स आपण वापरला स्ट्रेच करण्यासाठी, आपण स्प्रिंग आहे, स्प्रिंगला ओढलं म्हणजे आपण एक फोर्स त्या ठिकाणी एक्सटर्नल बाहेरून फोर्स दिला. दॅट एक्सटर्नल फोर्स विच changes the shape and size, that is called deformation. त्याला काय म्हणायचं, डिफॉर्मेशन. आपण फोर्स अप्लाय केला आणि त्या फोर्स मुळे काय झालं, त्याची शेप आणि साईज चेंज झाली, म्हणून त्याला म्हणायचं डिफॉर्मेशन. व्हॉट इज कॉल्ड डिफॉर्मेशन? when the deforming force is applied on any material, there is a deformation. त्या ठिकाणी काय झालं, डिफॉर्मेशन. Applied force changes the shape and size of the material, called deformation, and the force is called deforming force. त्या फोर्सला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणतो. ज्या फोर्स मुळे शेप अँड साईज बदलला त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. आणि त्या प्रॉपर्टीला आपण, दिस प्रॉपर्टी ऑफ सॉलिड इज कॉल्ड इलॅस्टिक प्रॉपर्टी. म्हणजे आपल्याला इलॅस्टिक प्रॉपर्टी त्या ठिकाणी सांगितली. फोर्स कोणता तयार झाला, ज्या फोर्समुळे, अ फोर्स which changes shape and size of the solid are said to be a deforming force. अशा फोर्सला आपण डिफॉर्मिंग फोर्स म्हणतो. म्हणजे बाहेरून आपण एक्सटर्नल फोर्स त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या फोर्समुळे काय होईल की त्या फोर्समुळे एखाद्या मटेरियलची शेप अँड साईज त्या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. त्याला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं म्हटलेलं आहे. ह्या 3 पॉइंट्स आपल्याला लक्षात आले. या डिफॉर्मिंग फोर्स आपल्याला लक्षात आला. आता आपल्याला पाहायचं की सॉलिड मटेरियलच्या प्रॉपर्टीज किती प्रकारच्या आहेत, जेणेकरून आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की मटेरियल्स या ठिकाणी कोणकोणत्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी फॉलो करतात, सॉलिड मटेरियल्स मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी असतात, हे आपल्याला स्टडी केलं की मग त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला डिरायव्हेशन किंवा फोर्सचे टाइप आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. आता पाहूया आपण या ठिकाणी की आपण एखादा मटेरियल्स आहे, त्या मटेरियल्स मध्ये आपण खूप लार्ज फोर्स अप्लाय केला. व्हेरी लार्ज फोर्स इज अप्लाइड ऑन द मटेरियल, बट दॅट मटेरियल डज नॉट चेंजेस इट्स शेप अँड साईज. जर असा मटेरियल आहे ज्याच्यामध्ये आपण खूप लार्ज फोर्स वापरला तरीही त्याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी नाही, असा जो आहे त्या मटेरियलला आपण रेजिड मटेरियल म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी किती लार्ज फोर्स वापरला तरी त्या ठिकाणी तो इलॅस्टिसिटी दाखवणार नाही, अशा याला आपण
रेजिड मटेरियल म्हटलेलं आहे. आणि पहिला जो पाहिला आपण सॉलिड प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज आपल्याला काय सांगता येतात? प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये पहिली प्रॉपर्टी इलॅस्टिसिटी, दुसरी प्रॉपर्टी प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे प्लास्टिसिटी मध्ये नेमकं काय सांगता येते की या ठिकाणी आपण एखाद्या मटेरियलला फोर्स दिला तर त्या मटेरियलचं काय होते? ब्रेकडाऊन होतात, तुकडे होतात. उदाहरणामध्ये मड आहे, प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी कोणकोणती आहे? मड आहे, चिखल म्हणतो आपण त्याला, मड आहे, क्ले आहे, माती एक प्रकारची. ह्याला आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी काय होईल? ते डज नॉट रिगेन back into the same position or same shape and size. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी काय सांगता येते? इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल? व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी? मटेरियल which regains into its original shape and size after removing the force. एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह केला. स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण ताणलं आणि सोडून दिलं, परत तो स्प्रिंग त्या ओरिजिनल पोझिशनला येतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? दिस इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. त्या प्रॉपर्टीला आपण इलॅस्टिसिटी म्हटलेलं आहे. मग ही इलॅस्टिक प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये असते त्याला आपण इलॅस्टिक बॉडी म्हणतो किंवा इलॅस्टिक मटेरियल. इलॅस्टिक मटेरियल फॉर एक्झाम्पल स्प्रिंग आहे, रबर आहे, हे इलॅस्टिक मटेरियलचं उदाहरण झालं. प्लास्टिसिटी म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय केला परंतु त्या ठिकाणी इलॅस्टिसिटी झाली नाही. डज नॉट रिगेन बॅक इन टू सेम ओरिजिनल पोझिशन और शेप अँड साइज. चिखलाला तुडवलं तर चिखलाला तुडवलं, पुन्हा काढून घेतला, पाय काढून घेतला तर तो चिखल पुन्हा पूर्व त्याच पोझिशन मध्ये येत नाही. मग हा त्या पोझिशन मध्ये काय येत नाही? कारण त्या ठिकाणचा जो फोर्स आहे तो कोणता? रिस्टोरिंग फोर्स. त्याला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स हा काय असतो? फोर्स स्टोअर केलेला असतो. कुठे स्टोअर केलेला असतो? ऍटम, दोन ऍटम्स. हा झाला ऍटम्स, टू ऍटम्स. हे एक ऍटम झाला, हा एक ऍटम्स झाला. या दोन ऍटम्स मध्ये जो काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा अट्रॅक्टिव्ह फोर्स रिस्टोर केलेला असतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्ट्रेस करतो त्यावेळेस हा फोर्स काय होतो? एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो आणि त्यामुळे काय होतो? त्याची शेप अँड साईज चेंज होते. आणि ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करतो, रिमूव्ह केल्यामुळे काय होते? या ठिकाणचे जे काय ऍटम्स आहेत स्ट्रेच झालेले त्याच्यातलं डिस्टन्स बदलल्या जाते आणि या ठिकाणी फोर्स काय केलेला असतो? स्टोअर केलेला असतो, रिस्टोर. ज्यावेळेस आपण फोर्स रिमूव्ह करतो त्यावेळेस त्या ऍटमचा जो काही फोर्स आहे त्याला इफेक्टिव्ह फोर्स म्हणतो. या दोन यांना बांधून ठेवण्याचा जो फोर्स आहे तो फोर्स काय होतो? त्याचं अंतर वाढल्या जातो स्ट्रेच केल्यामुळे. आणि परत आपण तो फोर्स रिमूव्ह केलो तर त्याच्यामध्ये काय होईल? रिस्टोरिंग फोर्स केलेला असतो की जो त्याला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्याचं काम करतो. हा रिस्टोरिंग फोर्स काय करतो? की त्याला ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये, पूर्वी ज्या शेप अँड साईज मध्ये होता त्या शेप मध्ये त्या स्प्रिंगला आणण्याचं काम करतो. त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. म्हणजे हा रिस्टोरिंग फोर्स जर अप्लाइड फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स पाहिजे, अप्लाइड फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स
हे जरी दोन्ही फोर्स सारखे राहिले मटेरियल मीडियम मध्ये, तर त्या मटेरियल मीडियम मध्ये काय होते, इलॅस्टिसिटी होते. अदरवाईज त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी होत नाही. मग जर होत नसेल तर त्याला काय म्हणायचं, प्लास्टिक मटेरियल बॉडी किंवा प्लास्टिसिटी असं म्हणतो आपण त्याला. रिस्टोरिंग फोर्स जर त्यांनी ओरिजिनल पोझिशनला रिस्टोर केलं नसेल तर त्या ठिकाणी काय होईल, एखादे 2-4 ऍटम्स काय होतात, त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्सची इफेक्टिव्हनेस काय होतो, लेंथ त्या ठिकाणी इन्क्रीज होते. म्हणजे ह्या दोन लेंथ जे आहे अंतर, हे इफेक्टिव्ह फोर्सचं अंतर काय होतो, दूर दूर फेकल्या जातो किंवा त्या फोर्समुळे तो काय होतो, त्याची सेटिंग बदलल्या जाते. इफेक्टिव्ह फोर्सची सेटिंग बदलल्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, त्याचा अंतर वाढल्या जाते. स्प्रिंग आहे, स्प्रिंग अगोदर एवढा होता, एवढी लेंथ होती, खूप फोर्स दिला आणि स्प्रिंग काय झाला, त्याचं अंतर एवढं बदललं, त्यामुळे त्याला आपण ओरिजिनल पोझिशनला आलं, परंतु त्याची इलॅस्टिसिटी काय झाली, बदलली. इलॅस्टिसिटी बदलली. त्यामुळे आपल्याला काय करावं लागते, एका लिमिट मध्ये, एका लिमिटिंग कंडिशन मध्ये किंवा लिमिटिंग केस मध्ये त्या मटेरियलला फोर्स द्यावा लागतो. आणि तो फोर्स किती द्यायचा, मग त्याची रिस्टोरिंग कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढाच त्याला अप्लाइड फोर्स त्याला द्यावा लागतो. अदरवाईज काय होईल, त्याला जर जास्त फोर्स मिळाला तर तो मटेरियल काय होईल, ओरिजिनल पोझिशन पासून दूर जाईल, म्हणजे सेटिंग त्या ठिकाणी बदलल्या जाईल. मग तो इलॅस्टिक मटेरियलचं रूपांतर काय होईल, त्याची सेटिंग बदलल्या जाते. आणि जर अशा गोष्टी त्या एखाद्या मटेरियल मध्ये होतच नसल्या, तो ओरिजिनल पोझिशनला येतच नसेल, तर त्याला आपण प्लास्टिक बॉडी म्हणतो. आपण प्लास्टिक मटेरियल पाहिलेलं आहे. प्लास्टिकला दाबलं तर तो प्लास्टिक त्याच रूपात येतो, परत ओरिजिनल रूपामध्ये येत नाही. बॉटल आहे, बॉटल गोल आहे, त्याला आपण प्रेस केलं तो परत ती ओरिजिनल पोझिशनला येणार नाही. म्हणजे त्या मटेरियलला आपण प्लास्टिक मटेरियल म्हणतो. काही प्लास्टिक मटेरियल आहे, प्लास्टिसाइड मटेरियल आहे, चॉक आहे, खडू आहे, हे सगळे मटेरियल कसे आहे, प्लास्टिक मटेरियल आहे. म्हणजे तुम्हाला इलॅस्टिक मटेरियलचे एक्झाम्पल लक्षात आले. विच आर द इलॅस्टिक मटेरियल, विच आर द प्लास्टिक मटेरियल, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक मटेरियल, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिक मटेरियल. प्लास्टिक मटेरियल म्हणजे काय आणि इलॅस्टिक मटेरियलची प्रॉपर्टी काय असते, आपण या दोन याच्यावरून लक्षात आलं. आणि ज्या फोर्स मध्ये, ज्याच्यामध्ये लार्ज फोर्स अप्लाय करून सुद्धा त्याच्यावर काहीही परिणाम होत नसेल, तर अशा मटेरियलला तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आपण टाकलेला आहे. थर्ड कॅटेगरी, त्याला काय म्हटलेलं आहे, रेजिडिटी किंवा रेजिड मटेरियल म्हणतो. की लार्ज फोर्स अप्लाय करून सुद्धा तो त्याच्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही, तो त्याच पोझिशनला आहे. जर आपण फोर्स दिला तर याच्यामध्ये शेप अँड साइज चेंज होते, आणि फोर्स रिमूव्ह केला तर ओरिजिनल पोझिशनला येते. या प्रॉपर्टीला इलॅस्टिसिटी म्हणतो. जर ही प्रॉपर्टी दाखवतच नसेल तर त्याला प्लास्टिसिटी म्हणतो. इलॅस्टिसिटी नसेल तर त्याला प्लास्टिक मटेरियल म्हणतो. जर त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, त्याचा परमनंट शेप अँड साइज बदलली तर त्याला प्लास्टिक मटेरियल म्हणतो. ज्याच्यावर किती फोर्स अप्लाय केला परंतु त्याच्यावर इलॅस्टिसिटीचा फोर्सचा परिणाम झाला नाही, अशाला आपण रेजिड मटेरियल. असा आयडियल रेजिड मटेरियल नाही, परंतु आपण असं गृहीत धरूया की दगड जो आहे तो रेजिड, स्टोन ॲज अ रेजिड मटेरियल. त्याच्यावर आपण लार्ज फोर्स अप्लाय केला तरीही त्याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवत नाही. तो काय होतो, लार्ज फोर्समुळे किंवा ह्यूज फोर्समुळे काय होतो, त्या ठिकाणी ब्रेक होतो. म्हणजे अशी जी काय प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असेल
तर तो रेजिड मटेरियलचा प्रकार झाला. म्हणजे याच्यामध्ये आपण 3 प्रकार पाहिले. इंट्रोडक्शन करत असताना प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये 3 प्रॉपर्टीज पाहिल्या. एक इलॅस्टिसिटी, इलॅस्टिक मटेरियल, प्लास्टिसिटी आणि रेजिडिटी. ह्या 3 प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी स्टडी केलेल्या आहेत. याच्यावर आपल्याला काय दिलेलं आहे, इलॅस्टिक बिहेवियर ऑफ सॉलिड. आपण पाहिलं की इलॅस्टिक बिहेवियर कशा पद्धतीचं असतं. पहिला पॉइंट दिला त्याची डेफिनेशन, म्हणजे इलॅस्टिसिटीची डेफिनेशन. इफ अ बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज आफ्टर रिमूव्हल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्स इट इज कॉल्ड अँड इलॅस्टिक बॉडी. त्याला आपण इलॅस्टिक बॉडी असं म्हणतो. अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. आणि त्या प्रॉपर्टीला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतो. एक्झाम्पल ऑफ इलॅस्टिक बॉडी आर मेटल्स, रबर, क्वार्ट्स. These are the examples of the elastic material body. आणि दुसरा पॉइंट आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. If a body does not regain its original shape and size and retain its altered shape, म्हणजे त्याच्या शेपनुसार वेगवेगळ्या शेप नाही येईल किंवा त्याचा शेप वाढल्या जाईल किंवा साईज वाढल्या जाईल अपॉन रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, it is called a plastic body and its property is plasticity. आपण फोर्स अप्लाय केला मडवर, क्ले असेल, एक प्रकारची माती असते, पुटी आहे, प्लास्टिक मटेरियल आहे, त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केला तर ते मटेरियल ओरिजिनल शेप अँड साईज मध्ये येणार नाही, अशाला आपण प्लास्टिक मटेरियल असं म्हटलं. त्याचे उदाहरण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. प्लास्टिक मटेरियल आर क्ले, मड, पुटी अँड प्लास्टिसाइन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द प्लास्टिक मटेरियल अँड इलॅस्टिक मटेरियल. अशा पद्धतीने आपण प्लास्टिक आणि इलॅस्टिक मटेरियल्स आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. इलॅस्टिक मटेरियल आणि प्लास्टिक मटेरियल याचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहिलेलं. आता आपल्याला त्याच्यामधला डिस्टिंग्विश क्वेश्चन कसा विचारला जाईल पहा. या ठिकाणी डिस्टिंग्विश क्वेश्चन दिसते का या ठिकाणी. डिस्टिंग्विश बिटवीन इलॅस्टिक बॉडी अँड प्लास्टिक बॉडी. मग आता इलॅस्टिक बॉडी असेल तर काय म्हणता येईल, त्याचा फोर्स. अ बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज वेन द डिफॉर्मिंग फोर्स इज रिमूव्ह. अ बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज वेन द डिफॉर्मिंग फोर्स इज रिमूव्ड. प्लास्टिक बॉडीची प्रॉपर्टी आणि इलॅस्टिक बॉडीची प्रॉपर्टी. याच्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप्स इनसाइड द बॉडी. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डज नॉट डेव्हलप इनसाइड द बॉडी. प्लास्टिक बॉडीमध्ये नसतो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. त्यानंतर लार्ज फोर्स इज रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन ऑफ बॉडी. स्मॉल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन ऑफ बॉडी. याला लार्ज फोर्स लागतो. मड आहे, चिखल आहे, त्याला आपल्याला फोर्स कमी लागतो. ठीक आहे. त्यानंतर चौथा पॉइंट, डिफॉर्मेशन ऑफ बॉडी इज नॉट परमनंट. याचे परमनंट डिफॉर्मेशन नाही, याचं परमनंट डिफॉर्मेशन आहे. याच्यामध्ये अपोजेस डिफॉर्मेशन, डिफॉर्मेशनला अपोज केला जातो. डज नॉट अपोज डिफॉर्मेशन. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लार्ज आहे, याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स लार्ज नाही. एक्झाम्पल पाहता येईल त्याच्यामध्ये रबर, गोल्ड, कॉपर. एक्झाम्पल क्ले, वॅक्स, मड. या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्याचं 2 मार्काचं आपल्याला डिस्टिंग्विश या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. दिस इज अ डिस्टिंग्विश क्वेश्चन. आता हा पहिला 6.2 मध्ये आपण त्याचं डिस्टिंग्विश पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एका मार्काचं प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, प्लास्टिक मटेरियल कशा प्रकारचे असते हे तुम्हाला एका मार्कासाठीचा प्रश्न किंवा 2 मार्कासाठीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सॉल्व करता येतो. हे झालं आपलं 6.2 इलॅस्टिक बिहेवियर ऑफ अ सॉलिड. आता पाहूया पुढचा पार्ट आपण त्या याच्यामध्ये. स्ट्रेस आणि स्ट्रेन आपल्याला पाहायचंय.
ज्या याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय करतो याच्यामध्ये, त्यामुळे काय होते की मटेरियल मीडियम काय होतो, डिफॉर्म होतो, डिफॉर्मेशन त्या ठिकाणी तयार होतो. नॉर्मल आपण त्या ठिकाणी फोर्स अप्लाइड करतो एखाद्या मटेरियलवर आणि तो फोर्स अप्लाय पर युनिट एरियामध्ये आपण अप्लाय करतो त्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. स्ट्रेस म्हणजे काय पहा, स्ट्रेस इज अ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस आपल्याला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्याच्यामध्ये इंटरनल फोर्स काय होतो, तयार होतो किंवा सेटअप होतो, की जो इंटरनल फोर्स काय करतो, आपण फोर्स रिमूव्ह केला की तो ती मटेरियल बॉडी ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये त्या ठिकाणी येते, अशा ठिकाणी सेटअप होतो. मग तो फोर्स त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. मग हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स कुठं स्टोअर झालेला आहे, त्या पर युनिट एरिया, पर युनिट एरिया, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड अ स्ट्रेस. समजा आपण हा फोर्स काय केलेला आहे, या ठिकाणी हा गोल एक स्पंज आहे, हे काय स्पंज आहे, स्पंज आहे. या स्पंज वर आपण नॉर्मल असा फोर्स अप्लाय केला, हा काय झाला, सरफेस एरिया झाला. सरफेस एरिया, आपण सरफेस एरिया येन रिप्रेझेंट करतो. मग हा जो काही नॉर्मल अप्लाइड फोर्स अप्लाय झाला, हा झाला अप्लाइड फोर्स. दिस इज अप्लाइड फोर्स. हा अप्लाइड फोर्स नॉर्मली याच्यावर अप्लाइड झाला, ज्याच्यामुळे याची शेप आणि साईज काय झाली, चेंज झाली. म्हणजे त्या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स सेटअप झाला आणि आपण परत तो फोर्स आपण काढून टाकला तर काय होईल, तो परमनंट त्या ओरिजिनल शेप अँड साईज मध्ये येते. मग आपल्याला काय सांगायचं, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे. इट इज अ फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया, that is a internal restoring force per unit area. जेवढ्या एरियावर आपण तो फोर्स अप्लाय केलेला आहे त्या एरियावर जो फोर्स अप्लाय केलेला आहे त्याला स्ट्रेस म्हटलेला आहे. मग स्ट्रेसचा आपल्याला फॉर्म्युला काय लिहिता येईल, डिफॉर्मिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया, म्हणजेच फोर्स डिवाइडेड बाय एरिया. त्याचं SI युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स कशामध्ये मोजतो आपण, न्यूटन मध्ये. एरिया कशामध्ये, मीटरचा वर्ग. म्हणजे याचे युनिट झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा पास्कल मध्ये मोजतो आपण त्या ठिकाणी स्ट्रेस. आता त्याचं डायमेन्शन कसं लिहायचं आहे आपल्याला, फोर्सचं डायमेन्शन काय लिहिता येते, m to the power 1, L to the power 1, P to the power -2 आहे. मीटर स्क्वेअर मध्ये मास नाही, टाइम नाही, फक्त काय लेंथ टू दी पॉवर 2 आहे. हा लेंथ टू दी पॉवर 2 वर गेला म्हणजे काय होईल, या ठिकाणी m टू दी पॉवर 1 जसाला तसा आहे, L टू दी पॉवर वर हे वर जाऊन काय होईल, -2 होईल आणि t टू दी पॉवर -2 होईल. मग हे काय होईल, m टू दी पॉवर 1 ॲज इट इज, 1 मधून ऋण 2 गेला, L टू दी पॉवर -1 आला. L टू दी पॉवर -1, m टू दी पॉवर 1 आणि t टू दी पॉवर -2 ॲज इट इज. हे झालं डायमेन्शन. म्हणजे एखाद्या आपल्याला त्याच्या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. मग हे झालं त्याचा फॉर्म्युला झाला स्ट्रेस. दिस इज अ फॉर्म्युला. हा काय झाला, स्ट्रेसचा फॉर्म्युला झाला, जनरल फॉर्म्युला ऑफ द स्ट्रेस. त्यालाच डिफॉर्मिंग फोर्स म्हणा किंवा यालाच अप्लाइड फोर्स, अप्लाइड फोर्स और डिफॉर्मिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया, F डिवाइडेड बाय ए ना आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल.
समजा या ठिकाणी सरफेस एरिया जर हा प्लेन असेल, या प्लेनवर आपण नॉर्मल फोर्स अप्लाय केला तर स्ट्रेस कसा लिहिता येईल आपल्याला? स्ट्रेस बरोबर दिस इज अ प्लेन, याला लांबी आहे, रुंदी आहे, एल एल झालं. मग फोर्स इक्वल टू काय लिहिता येते? एफ इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, एफ इक्वल टू एम ए डिवाइडेड बाय या ठिकाणी एल स्क्वेअर. एम ए च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येते? एम इनटू जी, मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे याचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये सिमिलर फॉर्म मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. स्ट्रेस मास इनटू ग्रॅव्हिटी. म्हणजे या ठिकाणी आपण जो फोर्स अप्लाय केला हा फोर्स mg एवढा असेल आणि त्याचा लेंथ एल स्क्वेअर एवढा असेल, तर स्ट्रेस काय होईल? mg डिवाइडेड बाय एल स्क्वेअर. म्हणजे याच इक्वेशनला आपण रिअरेंज केलं, या इक्वेशनला रिअरेंज करून आपण त्या ठिकाणी इक्वेशन्स काढलं. तर आता आपल्याला स्ट्रेस, जर स्ट्रेसचे सुद्धा आपल्याला 3 वेगवेगळे प्रकार पाडता येतात. स्ट्रेस इज आर ऑफ डिफरंट 3 टाइप्स. स्ट्रेसचे टाइप किती प्रकार कसे पडतात आता स्ट्रेसचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. टाइप ऑफ स्ट्रेस आणि टाइप ऑफ स्ट्रेन किती आहे, स्ट्रेस किती आहे आणि स्ट्रेन किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पाहता स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या टाइप मध्ये आपल्याला पाहायचंय. स्ट्रेस प्रोड्युसेस द डिफॉर्मिंग फोर्स इन ए मटेरियल बॉडी. स्ट्रेस काय होतो त्या ठिकाणी? डिफॉर्मिंग फोर्स प्रोड्यूस होतो. बॉडी कोणत्याही प्रकारचे असू द्या, स्ट्रेसचे टाइप 3 पडलेले आहेत. एक म्हणजे टेन्साइल स्ट्रेस और लॉन्गिट्युडनल स्ट्रेस. जर हा रॉड आहे या ठिकाणी, दिस इज अ रॉड, मेटल रॉड, हा झाला मेटल रॉड. मेटल रॉड मध्ये जर आपण दोन्ही साइडला, अपोजिट साइडला आपण फोर्स या ठिकाणी अप्लाय केली तर काय होईल? या ठिकाणी लिनियर चेंज होईल. देयर इज अ चेंज इन द लिनियर डायरेक्शन. ओनली लेंथ शुड बी चेंजेस. ज्या फोर्समुळे आपण त्या ठिकाणी इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळे, ज्या रिस्टोरिंग फोर्स हा पर्टिक्युलरली लेंथवर अवलंबून आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, अशा प्रकारचा जो काही फोर्स अप्लाय करतो त्याला आपण टेन्साइल स्ट्रेस किंवा लॉन्गिट्युडनल स्ट्रेस म्हणतो. जर हा आपण यालाच काय केलं, या रॉडला कॉम्प्रेस केलं, दोन्ही साइडनं काय केलं आपण त्याला कॉम्प्रेस केलं. हा फोर्स या दिशेनं, हा फोर्स या दिशेनं अप्लाय केला. हा काय झाला? कॉम्प्रेस केला आपण, त्याला प्रेस केलं, दाब दिला. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन म्हणतो आपण आणि याला काय म्हणतो? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. अशा फोर्सला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतात आणि या फोर्सला आपण टेन्साइल स्ट्रेस म्हणतो. दिस इज कॉल्ड अ टेन्साइल स्ट्रेस. म्हणजे लिनियर चेंज होईल, म्हणजे ज्या स्ट्रेसमुळे लिनियरली काय होईल त्या ठिकाणी इलॉंगेशन होईल, लिनियर इलॉंगेशन होईल. दिस इज कॉल्ड अ लिनियर इलॉंगेशन. जर त्या ठिकाणी लिनियर इलॉंगेशन झालेलं असेल तर त्या प्रकारच्या स्ट्रेसला आपण टेन्साइल स्ट्रेस किंवा लॉन्गिट्युडनल स्ट्रेस म्हणतो. लिनियरच आहे पण त्याला आपण प्रेस केलं, त्यामुळे काय झालं? लिनियरली तो प्रेस कॉम्प्रेस झाला, याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हटलेलं. म्हणजे टेन्साइल स्ट्रेस, लॉन्गिट्युडनल स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ही युनिफॉर्मली त्या ठिकाणी काय होतो, त्या ठिकाणचा मटेरियल काय होतो, चेंज होतो. जर त्याचा व्हॉल्यूम बदलत असेल, मटेरियल हा काय आहे? क्यूब आहे. दिस इज अ क्यूब. या क्यूबला आपण या ठिकाणाहून या ठिकाणाहून या ठिकाणाहून
या ठिकाणी नॉर्मल फोर्स अप्लाय केला किंवा इक्विलिब्रियम फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला, तर तो ज्या फोर्स मुळे काय होईल, तो त्याची शेप आणि साइज त्याची फक्त काय होईल, साइज चेंज होईल. हा क्यूबचा काय होईल, छोटा क्यूब होईल. स्मॉल क्यूब त्या ठिकाणी प्रेशर दिल्यामुळे होईल की नॉर्मली आपण त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यामुळे, व्हॉल्यूम स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे पर युनिट व्हॉल्यूम फोर्स इज अप्लाइड ऑन पर युनिट व्हॉल्यूम. या ठिकाणचा फोर्स सारखा आहे, या ठिकाणचा फोर्स सारखा आहे, या ठिकाणचा फोर्स सारखा आहे, या ठिकाणचा फोर्स सारखा आहे. म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शन आपण सेम फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला, त्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी कॉम्प्रेस तयार होईल. कॉम्प्रेसिव्ह लेंथ काय होईल, कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेसिव्ह फोर्स तयार होईल आणि हा जो काही कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे त्याला व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा हायड्रॉलिक स्ट्रेस असं म्हणतो आपण. आणि तिसरा जो आहे त्याला आपण शेअरिंग स्ट्रेस म्हणतो. जर या ठिकाणी हा मटेरियल आहे, त्याला आपण नॉर्मल फोर्स या डायरेक्शन न दिला तर हा काय होईल, या डायरेक्शन न काय होईल, बेंड होईल. इट इज अ बेंड ऑन दिस डायरेक्शन. फोर्स अप्लाय केला तर काय होईल, हा इकडच्या दिशेने काय होईल, बेंड होईल. ओरिजिनल पोझिशन आणि त्याच्यामध्ये काय तयार होईल, सम अँगल्स तयार होईल. आणि असं जे काही फोर्स आपण दिला, नॉर्मल फोर्स विच अप्लाइड ऑन अ मटेरियल that are restoring force per unit area which changes their shape and size. याची शेप अँड साइज बदलली म्हणून याला आपण शेअरिंग स्ट्रेस असं म्हटले. दिस स्ट्रेस इज कॉल्ड शेअरिंग स्ट्रेस. या प्रकारच्या स्ट्रेसला आपण शेअरिंग स्ट्रेस असं म्हटलेलं. दिस स्ट्रेस इज अ शेअरिंग स्ट्रेस. म्हणजे त्या ठिकाणी तीन प्रकार झाले. एक टेन्साइल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा विच स्ट्रेस, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस. दिस इज अ वन. सेकंड व्हॉल्यूम स्ट्रेस, थर्ड शेअरिंग स्ट्रेस. अशा प्रकारे आपल्याला तीनही उदाहरणाद्वारे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. जर रॉड असेल, लिनियर फोर्स आपण स्ट्रेस केला तर त्याची लेंथ बदलल्या जाईल. म्हणजे ज्याच्यामुळे आपण फोर्स अप्लाय केला तो काय होईल, इलॉंगेट होईल किंवा कॉम्प्रेस होईल. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, टेन्साइल स्ट्रेस. दिस इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेस. दुसरं व्हॉल्यूम स्ट्रेस. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं आपण, व्हॉल्यूम चेंज केला म्हणून त्याला व्हॉल्यूम स्ट्रेस असं म्हणतात. तिसरं शेअरिंग स्ट्रेस. दिस आर द स्ट्रेस. आता आपल्याला स्ट्रेन पाहायचं. स्ट्रेस आपण ज्या वेळेस दिला त्यावेळेस काय झालं, याची साईज बदलल्या गेली. साईज बदलल्या गेली म्हणून याला काय म्हटलेलं आहे, जर साईज टेन्साइल झाली असेल तर टेन्साइल स्ट्रेन किंवा लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस. कॉम्प्रेस झालं असेल तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन म्हणायचं. जर त्या ठिकाणी व्हॉल्यूम बदललेला असेल, त्याच्या आकारमानामध्ये लहान झाला, त्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणायचं किंवा कॉम्प्रेसिव्ह व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन किंवा हायड्रॉलिक स्ट्रेन असं म्हणतो आपण त्याला. आणि तिसरं जो आहे त्याच्यामध्ये शेप आणि साईज बदलली गेली. इथे नॉर्मल फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे त्याच्या लेंथ मध्ये, ओरिजिनल लेंथ मध्ये काय झालेला आहे, बदल झालाय. चेंज इन द लेंथ फ्रॉम दी ओरिजिनल लेंथ. त्याला आपण शेअरिंग स्ट्रेस किंवा शेअरिंग स्ट्रेन असं म्हणतो. म्हणजे स्ट्रेस दिला की त्याबरोबर काय येतो, स्ट्रेन. Stress and strain are alternatively produces when we apply the deforming force. आपण डिफॉर्मिंग फोर्स दिल्यामुळे स्ट्रेस होतो आणि स्ट्रेन होतो. स्ट्रेसचा आपण फॉर्म्युला लिहिला, तसंच आपण पाहूया स्ट्रेनचा फॉर्म्युला.